हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत. माझं सगळं आवरलं कारण या दोघी सकाळी 7 वाजता गेल्या. त्यानंतर मग दिलीप ही एक 9:30 वाजेपर्यंत दिलीप गेली. त्याच्यानंतर पटापट आवरलं. खरं तर जायचं का आहे कारण गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि परेलच्या मठामध्ये सुपारी पोफळी म्हणतात त्याला, ते पोफळीची लगड ज्या इच्छुक आहेत जे सेवेकरी त्यांनी द्यायची आहे 3 वाजेपर्यंत. तर आता विचार तर करते आहे, बघूया. मैत्रिणीला तिला पण द्यायची आहे, मलाही द्यायची आहे. तर मग आता मी तिला बोलवलेलं आहे. तर बाकीचं माझं आवडलेलं आहे. बाहेर माझं पारायण, ॲक्च्युली माझी पारायणही कंप्लीट झालेली आहे. खरं तर मी दरवर्षी ना 11, 21 अशी पारायण करते, पण यावेळेला माझ्याकडनं पारायण खूप कमी झालेत. माझ्याकडे वेळ असतो त्यामुळे मी दिवसाला 2 पारायणं करते स्वामींची. तर तसं केलेली आहेत मी, 2 पारायण कंप्लीट केलेले आहेत माझी. इतर वेळेला पण मी एक ठेवते किंवा मग 2 वगैरे 2 करते, पण 11 आणि 21 व्हायची. ह्या वेळेला माझ्याकडून पारायण खूप कमी झालेलं आहे. ठीक आहे, आता थोडंसं इकडे तिकडे काम किंवा ह्या घराचं थोडंसं अजून तरी किचन ट्रॉली बाकी आहे, ते परत पसारा सगळा, त्यामुळे थोडंसं टाईम नाही आता थोडंसं मॅनेज झालं यावेळेला मला पण. आणि त्यामुळे कमी झाली यावेळेला माझ्याकडनं पारायण, पण झालं पारायण माझं कंप्लीट झालेलं आहे. तर त्या सकाळचं माझं आवरलेलं आहे. ती यायची वाट बघते. चहा वगैरे बनवून ठेवला आणि विशेष म्हणजे मी आज घावणे केलेत कारण तिला घावणे आवडतात आणि तिला येत नाही बनवायला. तर म्हणून म्हटलं ठीक आहे. आता माझ्याकडे कसं रोजच घावणे असतात ह्या दोघींसाठी किंवा दिलीपसाठी वगैरे. ह्या रोजच माझ्याकडे घावणे हा प्रकार म्हणजे असतोच, नाही असं कधीच नाही. फक्त आईने पीठ देण्याची वाट बघत असते मी. आईने पीठ दिलं की लगेच घावणे सुरू, कारण इथे नाही हवं तसं पीठ दळून मिळत. म्हणून मग आईकडून पीठ कधी येतं आहे त्याची वाट बघायची. तर चला पटापट आता आवरते म्हणजे माझं काय आता फक्त रेडी हे करायचं आहे, चेंज करायचं आहे ड्रेस. बाकी ती आल्यावरच. पाऊस पण कमी आहे, आज पाऊस नाही आहे, म्हणून म्हटलं तोपर्यंत जाऊन यावं दादरला, कारण दादरच्या मार्केटमध्येच पोफळी मिळेल आम्हाला असं वाटतं आहे. तर बघूया, दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे मठात येऊन तिथे द्यायचं आहे. तर बघूया, अजून काही जर आम्हाला इच्छुक आहे प्लॅन जर झाला सक्सेस तर नक्की मी शेअर करणार आहे. तर बघूया, आता पावसावर आणि थोडंसं डिपेंड आहे माझं, कारण पाऊस असला की मग काही घ्यायला पण नाही जमणार. मग पिशव्या घ्यायच्या की छत्री घ्यायची, त्याच्यात गाडीवरून जायचं आहे. सो बघूया, चला. हां, सो चला, आम्ही फायनली निघालेलो आहोत. छान चहा वगैरे घेतला आणि श्रावणी आली आहे, पण श्रावणीला परत एका मीटिंगसाठी जायचं आहे. तर म्हटलं आता मी बाहेर पडते पटकन, पाऊस थांबला आहे तोपर्यंत, कारण पावसाची सर एक चांगली येऊन गेलेली आहे. आणि दादर वेस्टला जायचं म्हणजे थोडा वेळ, ट्रॅफिक तर आहेच. आता दादर स्टेशनला आले आणि गाडी एका साईडला लावली आहे, कारण माहीत नाही आता नक्की कुठे मिळेल आम्हाला जे पाहिजे ते. तर बघूया आता. गुरुपौर्णिमा आहे तर थोडी फुलं वगैरे पण लागणार आहेत. सो बघूया. गर्दी आहे ना खाली. तर वस्तू हवी ना त्याच्यासाठी आम्ही खूप फिरतोय, पण मिळतच नाही आहे. आता बघूया, आता माहीमला आम्हाला समजलं आहे माहीमला मिळतं एका ठिकाणी, तर तिथे जाऊन आता बघूया मिळते का, कारण आम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही आहे. एवढं चाललो फिरलो पण कुठेच नाही मिळते. सो बघूया आता मिळते की नाही. यार मिळायला पाहिजे, नाही म्हणायला अजिबात आवडत. सो फायनली मी आत्ता घरी आली आहे, पण ज्याच्यासाठी एवढं वणवण फिरलो ना ते मिळालंच नाही. म्हणजे माहीमपर्यंत पोचलो, पण आम्हाला जे पोफळी म्हणून जे हवं होतं, पाहिजे होते सुपारीचे लगड, तर ती नाही मिळाली आम्हाला. खूप म्हणजे एकदम नाराज झाल्यासारखं झालं, कारण पाहिजे होतं, म्हणजे खूप इच्छा होती पण नाही मिळालं. दादर पूर्ण फिरले, माहीमपर्यंत पोचले, पण काही मिळालं नाही. मग फक्त जे काही अजून घ्यायचं होतं स्वामींसाठी ते घेतलं. आता बघूया किती, म्हणजे आता आज तरी संध्याकाळी नाही तर मग उद्या सकाळी असं जाण्याचा विचार आहे, कारण गुरुपौर्णिमा म्हटल्यावर तिथे आता प्रचंड गर्दी चालूच असणार. तर त्यामुळे आता घरी आले. आता थोडंसं आवरते घरातलं आणि तोपर्यंत तिलाही सांगितलं तू तुझं आवरून घे घरातलं आणि मग आपण मठात जाऊया. जे काही आहे ते आपण तिथं जाऊन देऊया.
वगैरे आणि मग घरी आता घरी आले तर श्रावणी आली आहे. हे काय लॅपटॉप घेऊन बसले. कशी करते. शर्वरी अजून आली नाही आहे. शर्वरी आज मला वाटतं 5-6 वाजेपर्यंत येईल शर्वरी. तर चला, पाऊस पण आज अधूनमधून असा येतोय जातोय, त्यामुळे बरं वाटलं. थोडंसं खायला पण खाऊन आलो. थोडंसं घरातलं खाल्लं तरी अलीकडे मी जरा जास्त बाहेरचं खायला लागले आहे. सो चला जाऊ दे म्हटलं थोडं. आता पुढची कामं आवरून घेते पटापट. सो चला. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 वाजलेले आहेत आणि आता मी किचनमध्ये आले. आणि खरं तर मला जरा बाहेर जायचं आहे परत. कुकर लावला कारण मला बाहेर जायचं आहे. म्हणून म्हटलं पटकन जेवण वगैरे सगळं आवरते. तोपर्यंत मैत्रिणींची तिची काय कामं असतात बाहेरची तर ती पण आवरून घेईल. आणि मग आम्हाला परेलच्या मठात जायचं आहे. थोडं काम आहे म्हणून तर म्हटलं पटकन आधी कुकर तर झाला. आता चहा बाकी आहे आमचा. त्या चहा बनवायचा आहे. पण आधी म्हटलं पटकन थोडंसं आधी जेवण बनवते पटकन. इथे चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि कोथिंबीरच्या वड्या बनवून ठेवल्या. दिलीपनं थोड्याशा तळून वगैरे दिल्या. हे पाठीमागे दिसते ना पोटमाळ्यावर सगळी भांडी वगैरे माझी आहेत सगळी. इथे फ्रीजवर थोडेसे कप वगैरे सगळं ठेवलेलं आहे मी. कारण मी किचन ट्रॉलीची वाट बघते. किचन ट्रॉली केव्हा तयार होऊन येते. शेंगदाण्याचं कूट संपलेलं. कारण काही ठराविक भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट तर लागतंच. वांग बटाटा किंवा भरली वांगी किंवा आज मी भेंडीमध्ये सुद्धा भरली भेंडी केलेली, त्याच्यामध्ये पण शेंगदाण्याचं कूट वापरलेलं. छान होती भेंडी, मस्त लागली, अगदी कुरकुरीत झालेली. तर ती असं थोडंसं लागतं कूट, म्हणून म्हटलं कूट करून ठेवावं. कूट संपलेलं आहे तर म्हणून कूट आता शेंगदाणे भाजलेत. आता थंड झाले की मिक्सरला फिरवून घेते. तर कुकर झालेला आहे. आता मला चहा ठेवायचा आहे. तर आता मी चहा करणार चांगला मस्तपैकी. चहा घेणार आणि चपाती पण करायची. चपाती करणार तोपर्यंत 8 वाजेपर्यंत ती तिची कामं उरकून घेईल. खाली आहे ती. आणि नंतर म्हटलं मला कॉल कर. पाऊस नाही आहे तोपर्यंत म्हटलं जाऊन येऊया परेलच्या मठामध्ये. शेंगदाणे जरा जास्तच घातली. ह्या दोघींची भांडणं चाललेलीत ना, ती बघायला गेले का भांडतायत ह्या दोघी. ते बघता इकडे माझे हे शेंगदाणे करपले ह्या दोघींच्या नादात. नाही बघा, आता कूट हे होणार आहे. शेंगदाणे जास्तच जरा. शर्वरी तू का आतमध्ये आली? नाही, तू बेडरूममध्ये का आलीस परत? काय झालं? काय पाहिजे तुला श्रावणी? भांडणं रोज चालतात. मी तुला हे आणलं खायला, मग तू मला ते आणायचं खायला. याच्यावरून आमच्याकडे भांडणं असतात. फ्रँकी सरळ माझे पाय घरी टेकवणार. यांची भांडणं संपलेली आहेत. आता ही आली बेडरूममध्ये. अरे का तू असं करते का? सगळ्या लाईट बंद करते. आता हे काय? मी चहा बनवते. चहा बनवते आणि ते गवार साफ करून ठेवलेली होती ताईंनी. तर पटकन गवार करणार. थोडी मटकी आहे, थोडी सकाळी भेंडी केलेली ती पण आहे माझ्याकडे. इव्हन माझ्याकडे कोथिंबीर वडी जी बनवलेली ती पण आहे. त्याची रेसिपी मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, नक्की बघा. खूप सुंदर होतात. आणि आता कोथिंबीर स्वस्त झालेली आहे म्हणून आणली. आमच्या इथे 20 रुपयाला गड्डी मिळाली खाली, म्हणून मग ती मी नाही आणली ॲक्च्युली. खरं तर कोथिंबीरची मध्ये ताईंनी आणली होती कामाला. मग कोथिंबीर वड्या केल्या, खूप सुंदर झाल्या कोथिंबीर वड्या पण. तर त्या पण आहेत माझ्याकडे, त्या पण आहेत. तर त्याच आता फक्त जरा तेलावर छान फ्राय करणार. पटापट करायला पाहिजे काम. चलो, तिला फोडणी दिली मी आताच.
भाजी ती टाकली घेतलाच, थोडी शिजू दे म्हटलं. तोपर्यंत पटकन तयार होते कारण तिचा कॉल आला तयार हो म्हणून. म्हटलं पटकन तयार होते तोपर्यंत भाजी शिजेल. गव्हार आता आल्यावर पटकन चपातीचं पीठ आहेच इथे. ह्या दोघींना आज टिफिन आणि चपाती आणि भाजी दिलेली म्हटलं भेंडीची. त्याच्यामुळे आता त्या वरण भात आणि कोथिंबीर वडी आहे तर त्या हे करतील, जेवतील. तोपर्यंत मी पटकन येणार. सो चला पटकन आधी जाऊन येते. लाईट असून एक छोटा लाईट लावते आता. सो चला मी तयार झाली आता मी तिची वाट बघते. ती खाली 5 मिनटात येते आहे. इथे मी तिची शर्वरी अभ्यास करते आहे. आता झोप आली तिला खरं तर म्हटलं जेव आणि झोप. आणि आज टिफिनला चपाती दिली त्यामुळे आता म्हटलं वरण भात आणि भाजी, त्या काय गवारची भाजी काही जेवणार नाहीत. सो कोथिंबीर वडी आहे आणि तिला बरं वाटलं कोथिंबीर वडी तरी आहे असं. त्यांना मला घाम इतका आला आहे बापरे. पटकन जाऊन येऊ म्हटलं. 7:15 वाजलेत. मठ काही एवढ्यात बंद होत नाही म्हणा पण तिथे वेळ लागेल असं वाटतं आहे मला, म्हणून म्हटलं पटकन जावावं. तर चला बघूया आता ही किती वेळात येते. एवढी मला चपाती करायची अजून मला आणि दिलीपसाठी. दिलीप काही लेट येतात म्हणून ठीक आहे, येते मी तोपर्यंत. बघूया जाऊन आले खाली. उद्या गुरुपौर्णिमा आहे म्हणून मला परेलच्या मठात जायचं होतं. ते पोफळी प्रकार जो होता, सुपारी म्हणजे पूर्ण अखंड सुपारी आपण जी म्हणतो ती खूप फिरले पण मला कुठेही मिळाली नाही. माहीला नाही मिळाली, दादरला नाही मिळाली. शेवटी मी स्वामींना जी आपण शाल हे देतो स्वामींना हे करतो तर ती शाल घेतली छान एक. आणि इच्छेने माझ्या काही केळी पण हे करून आत्ताच तिथे देऊन ठेवली आम्ही. कारण उद्या सकाळी म्हटलं आपल्याला लेट होईल पण घरातलं आवडणार तेव्हा आपण बाहेर पडणार तर मग खूप लेट होईल. म्हणून मग आत्ताच म्हणजे मला जेवढं पॉसिबल किंवा मला जेवढी हे होतं तेवढं मी माझ्याकडनं हे करून आले तिथे. फक्त नाव मी अशा हे करते आणि नाव मात्र दिलीपचं हे करते तिथे. आणि तिथे माझ्यासमोरच स्वामींनाही शाल त्यांनी हे केली, घातली महाराजांना. तर मग मी तिथे दिलीप यांचंच नाव हे केलेलं आहे. आणि इव्हन केळीचं त्यांनी नाव लिहून घेतलं तिथे मी त्यांचंच नाव हे केलेलं आहे. माझ्या इच्छेने मला जेवढं हे होतं असं किती वगैरे हे तर मी काही सांगणार नाही कारण मग ते बरं पण वाटत नाही. फक्त मी एवढी धावपळ केली ती तेवढ्यासाठी कारण मला करायचं होतं. नाही खरं तर माझी मैत्रिणीसोबत होती किंवा आहे म्हणून मला तेवढं पॉसिबल नाही. तर इथून टॅक्सी करा परत परेलच्या मठात एवढं नाही पॉसिबल होत आणि टॅक्सी मिळतेच असं नाही खरं तर वेळेवर. तर ती होती किंवा ती आहे म्हणून मग तेवढं मला जमतं, पॉसिबल होतं प्रत्येक ठिकाणी. किंवा माझं काम असेल तरी ती पटकन धावून येते म्हणजे. तर त्यामुळे तेवढं काम करून आलो आम्ही. आता उद्या सकाळी बघूया कसं काय किती वाजता जमतं आहे वगैरे. कारण गुरुपौर्णिमा म्हटल्यावर गर्दी तर असणारच उद्या सकाळपासून. कारण आत्ताच एवढी गर्दी ते झाली आहे डेकोरेशन करायलासुद्धा किंवा आता येणारी जे आहेत आपल्यासारखी लोक तर सेवेकरी किंवा जे काय आहेत जी लोक आहेत आत्ताच एवढी गर्दी चालू होती तिथे. येता जाता मी बघत होते ना भयंकर गर्दी आहे आत्ताच मठामध्ये. तर उद्या तर भरपूरच गर्दी असणार म्हणून म्हटलं आत्ताच आपण तिथे जाऊन ठेवून द्यावीत केळी. मग उद्या सकाळी आता त्यांनी स्वामींच्या चरणी ठेवली नंतर त्यातली 2 केळी मला दिली आणि बाकी तिथे त्यांनी उद्या म्हटल्यावर वाटप करू आमच्याकडून. तर आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला यायला लेट होईल थोडा पण हे आवरणार आपण तेव्हा जाणार. तोपर्यंत 10-11 वाजतील कारण टिफिन वगैरे सगळं होईपर्यंत थोडं लेट होणार. तर झालं माझ्या मनाप्रमाणे झालं थोडक्यात. की मला इच्छा होती की असं करायचं आहे आणि मी ते केलं तर बरं वाटलं. खरं समाधान वाटलं मला की थोडंसं का होईना पण काहीतरी माझ्याकडून झालं असं. चला
तर मनाप्रमाणे झालं. फक्त ते आरास जी हे करायची होती तेवढंच नाही झालं. नेक्स्ट टाईम बघूया आता. शेवटी करता करविता सगळं काही महाराज असतात, आपण फक्त एक नाममात्र असतो. सो चला, हां या मॅडम या. तर चला, मला बाहेर पाठीने गॅस लावून ठेवला आहे मी, चालू करून ठेवला आहे. पटकन चपाती करते ना, दिली बेतील आता 9:30 वाजत आलेले आहेत आणि आता रात्रीची भांडी काही फारशी नसतात. हां या, आगमन होऊ द्या आपलं पण. शर्वरी जेवून झाली, ही नसेल जेवली, मी नक्कीच सांगते ही नसेल जेवली. ही वाट बघत बसणार की आई केव्हा येते, ती वाट बघत नाही, ती पटकन घेते, खाऊन मोकळी होते आपली जेवून. हां, हिला कार्डबोर्ड आणायचा होता त्याच्यात, तेवढ्यासाठी परत फेरी माझी. हां तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय, इथे बोल मग. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, गुड नाईट.